हाय फ्रेंड, आज आता आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. त्यासाठी मी कढईमध्ये इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता घालूया आपण जिरं चांगलं छान तडतडून घ्यायचं आहे. जिरं तडतडून थोडं ढवळून मग त्याच्यामध्ये घालायची ओली मिरची पण छान परतून घ्यायची आहे, कलर चेंज होईपर्यंत त्याचा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालूया साबुदाणा पण छान भिजलेला आहे. हळूहळू टाकून घ्यायचा आहे आणि मग ढवळूया. आता साबुदाणा छान परतून घेऊया, व्यवस्थित ढवळायचं आहे. मग घालायचं शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे ढवळायचं आहे व्यवस्थित. सगळीकडनं ते शेंगदाण्याचं कूट सगळीकडे लागलं पाहिजे. त्यानंतर एक वाफ काढून घेऊया. आता इथे आपली एक वाफ काढून झालेली आहे. तर आता बघा आपली खिचडी कशी दिसते ती बघा. थोडं जरा ढवळायला लागते, कारण कढईला खाली लागू शकते ना खिचडी, त्यामुळे. तर आता ही बघा खिचडी झाली आहे छानपैकी. आता आपण याच्यात चवीसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून झाल्यानंतर साबुदाणा शिजल्यानंतर मग मीठ घालायचं आहे. हे बघा कोथिंबीर घालून पण झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे खिचडी झाली. रेसिपी आवडली तर कॉमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तरी बघा आता आपली झालेली आहे खिचडी तयार. आता आपण घालूया चवीनुसार मीठ. कसं कमी जास्त करू शकता. आणि कोथिंबीर आणि जिरं तुमच्या आवडीनुसार घाला. आमच्याकडे उपासाला कोथिंबीर जिरं चालतं, काही ठिकाणी चालत नाही कोथिंबीर आणि जिरं. बटाटाही घालू शकता तुम्ही ह्याच्यात, पण मला बटाटा आवडत नाही, त्यामुळे मी बटाटा घातलेला नाही आहे. तर ही बघा आता आपली झालेली आहे खिचडी तयार.